आज या ठिकाणी जुन्नर DYSP कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पदाधिकारी आलेलो आहोत। खरं तर काल जुन्नर शहरामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली की देवराम लांडे यांचा वाढदिवस साजरा होत असताना विना परवाना त्या ठिकाणी डीजेवरून मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि या मिरवणुकीमध्ये ढोल पथक होतं। तर मार्केट कमिटीचा जो मागचा गेट आहे त्या मागच्या गेटमध्ये त्या डीजेचा ब्रेक अचानक फेल झाला आणि ते जे वाहन आहे डीजेचं वाहन ते समोर असलेल्या ढोल पथकातील युवकांच्या अंगावर गेलं। त्याच्यामध्ये एक काळे नावाचा एक आमचा दुर्दैवी तरुणाचा युवकाचा मृत्यू झालेला आहे। त्याचप्रमाणे 2-3 जे काय वादक पथकातले तरुण होते त्यांना देखील गंभीर पद्धतीची इजा झालेली आहे। मुळात सर्वोच्च न्यायालयाने डीजे वापरावर बंदी आणलेली असताना जुन्नर शहरामध्ये देवराम लांडे यांच्या घरापासून ते मार्केट कमिटीपर्यंत हा डीजे साधारणतः कमीत कमी 1 तास तरी या डीजेला यायला लागला असेल आणि मग हा जर डीजे गावातून शहरातून यस अंदाज लागलाच असेल कारण की समोर ढोल पथक होतं त्याच्यामुळे तासभर तर किमान आपण धरून इव्हन मार्केटमध्ये आल्यावर पण चालू केला असेल तिथेच लावला असेल। साहेब तो डीजेचे तुम्ही जर वाढदिवसाचे जर पत्रक पाहत असेल इमेज तर 2-3 दिवस गेले वाढदिवसाच्या आधी इमेज यासाठी घेतला की जुन्नर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। येस कॅमेरे आहेत। फुटेज तुम्ही पाहिले का? फुटेज अजून आम्ही पाहिलेलं नाही परंतु आम्ही पोलिसांना पत्रच त्यासाठी दिले की ते फुटेज वगैरे जे काय ते तपासा तुम्ही। तर त्यांच्या घरापासून स्टँडमध्ये यायला समोर ढोल पथक असताना किमान आपण 2 तास नाही पण किमान 1 तास तरी लागला असावा। हे इमेज त्याच्यामध्ये 2 दिवसापासून मिरवणुकीची इमेज व्हायरल होत आहे। तर त्याच्यामध्ये युवक मृत्युमुखी पडला आणि 1 तास जर हा डीजे जर वाजत घरापासून जर मार्केट कमिटीपर्यंत येत असेल आणि त्याच्यामध्ये जर युवक जखमी होऊन मृत्युमुखी पडत असेल तर याला जबाबदार कोण? आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। कारण की जर एवढा वेळ जर डीजे वाजत असेल तर पोलिसांच्या कानापर्यंत ही खबर नव्हती काय? माझी DYSP साहेबांना विनंती आहे की आपण त्या मिरवणुकीचे जुन्नर शहरातून त्या लांडे साहेबांच्या घरापासून ते मार्केट जिथे जे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या त्या प्रवासाचा जो काही व्हिडिओ आहे त्याचे CCTV फुटेज चेक करावे। त्या फुटेजमध्ये कोणते पोलीस कर्मचारी वगैरे तिथं आहेत का याची देखील सखोल चौकशी करावी आणि त्यांना परमिशन पोलीस स्टेशनने दिलेली आहे का? नसेल दिली तर मग एवढा वेळ तो डीजे वाजला त्यावेळी पोलीस प्रशासन काय करत होतं असा आमचा त्यांना प्रश्न आहे। आणि संबंधित जो काय मुलगा मृत्युमुखी झालेला आहे त्याला जेवढा आयोजक आणि डीजेवाला जबाबदार आहे तेवढे जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे। त्यांनी DYSP साहेबांना विनंती आहे की आपण संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। DYSP धनंजय पाटील काय म्हणाले? DYSP साहेबांना आम्ही पत्र दिलेले आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे पत्र आम्ही घेतो त्याच्यावरती आम्ही चौकशी करतो असं बोललेलं आहे। तर आमचं त्यांना म्हणणं आहे की चौकशी तुम्ही कराच CCTV फुटेज चेक करा परंतु कारवाई देखील करा असं आम्हाला त्यांना सांगणं आहे। जर तसं झालं नाही तर तुमची काय भूमिका असेल? तसं झालं नाही तर आम्ही त्या ठिकाणी पक्ष आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन आम्ही करूया। जुन्नर तालुक्यामध्ये जी काल घटना घडली त्या घटनेमध्ये आम्ही जे निवेदन आज DYSP यांना द्यायला आलो होतो तर साहेबांशी आम्ही चर्चा केली। साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी हे सगळं पत्र पाहून आमची चर्चा झाली। चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू परंतु आमची त्यांना एवढंच विनंती आहे की काल जो डीजे वाजला त्या डीजे वाजण्यामध्ये पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आवाज येत होता आणि पोलीस प्रशासन जवळच आहे खूप लांब नाही आहे। तर एवढा आवाज जात असताना पोलीस प्रशासनाने नाकार जर परमिशनला दिली असेल तर मग पोलीस प्रशासन गप्प का होतं? आणि लोकांच्या सांगण्यावर आणि CCTV फुटेज जरी चेक केलं तरी त्यातून दिसून येईल का लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा त्या मिरवणुकीमध्ये उभे होते आणि मग ते जर त्यांना सहकार्य करायला गेले जर असतील तर मला एक प्रश्न पडतो की जर तुम्ही जर डीजेचं तुम्ही नाकारलेलं आहे तुम्ही परमिशन दिली नाही मग तिकडे पोलीस प्रशासन काय करत होतं? आणि जर तिकडे जर पोलीस प्रशासन होतं मग त्यांनी ते अडवलं का नाही? हा त्यांचा सगळ्यात पहिला कर्तव्याचा त्यांचा हा भाग आहे परंतु यांनी हा निष्काळजीपणा झालेला आहे। याच्यामुळेच
त्या पोराचा मृत्यू झालेला आहे. आमची थेट त्यांना आरोप त्यांच्यावरच आहे की पोलिसांनी जर त्यावेळी जर टाईमवर जर त्यांनी अडवलं असतं डीजे तर मुलाचा मृत्यू झाला नसता आणि हा सगळा एवढा जो गोंधळ झालेला हा झाला नसता कालच्या प्रकरणामध्ये. एखाद्याचा मृत्यू होणं म्हणजे 21 वर्षाचं पोरं जाणं म्हणजे खेद आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु साहेबांना आम्हाला वारंवार विनंती की साहेब तुम्ही या गोष्टीवर थोडं तुम्ही लक्ष घाला आणि खरंच तुम्ही न्याय द्या आणि जर नसेल जर ह्या प्रकारे लांबत जर असेल तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जन आक्रोश आंदोलन DYSP विरोधात आंदोलन घ्यावं लागेल. अवचर साहेबांना भेटले का, त्यांना विचारलं का नेमकी वस्तुस्थिती काय आहे, असं काही घडलंय का? साहेब ऍक्च्युअली चालले होते बाहेर दौऱ्यावर कुठे चालले होते सध्या. तर आम्हाला बघून ते गाडी थांबवली आणि ते परत ऑफिसमध्ये येऊन त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी सगळं ऐकून. हे झालं DYSP साहेबांचं म्हणजे धनंजय पाटील साहेबांचं. तुम्ही इथले जे PI आहेत अवचर साहेब, तुम्ही त्यांना भेटले का? त्यांना आम्ही कालच भेटलो होतो. कालच त्यांना आम्ही विचारलं आम्ही त्यांना काल की एवढ्या याच्यामध्ये की जर डीजेला परमिशन नव्हती मग डीजे का चालू होता. परंतु त्यांची मनस्थिती तशी नव्हती कारण की काल खूप मोठा गोंधळ होता. त्यांना माझ्याशी आज का नाही भेटलं? आज नाही भेटलो. आज आम्ही थेट पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठांना भेटलो. पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची चर्चा केली आणि त्या माध्यमातून म्हणलं की आम्ही निवेदन देऊ. निवेदनाच्या माध्यमातून जे काही चौकशी होईल जे काही त्यांच्या यांच्यामध्ये येईल निदर्शनामध्ये येईल तर ते गुन्हा दाखल करतील हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.